येस, ही आमची लाडाची गौराई ह्यावेळी कवर घेऊन येते. दरवर्षी कवर घेऊन येते. मी अमेझिंग स्वागत करतो तुमचं एका नव्या कोऱ्या करकरीत आणि कुरकुरीत व्लॉग मध्ये. आजच्या व्लॉग मध्ये आपण बघणार आहोत की कोकणातल्या गौराईचं आगमन आणि त्याचं जागरण. तर आम्ही आमच्या गौराईला किती वाजत गाजत आणि उत्साहाने घरी घेऊन येतो ते आज आपण आता बघणार आहोत. आणि रात्री जागरणामध्ये आमच्या वाडीतले सर्व लहान मोठे एकत्र येऊन किती धमाल मजा मस्ती करणार आहोत ते आपण आता पुढे बघणार आहोत. तर हा बोरिंग चेहरा लगेच स्किप करूया आणि जाऊया आपल्या मेन व्हिडिओकडे. चला मग. झाली का तयारी तुमची? अरे बापरे, अजून मेकअप झाला नाही का तुमचा? अजून कधी जाणार तुम्ही गौरी आणायला? चला चला, आटपा लवकर आटपा. झाली का तुमची तयारी? झाली का गौरी आणायची? झाली का? चला 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 चला, गौरी आणायला जायचं बाबा. निघा 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 निघा. उजवा पाय शाबाश. अंगठा इकडे यायला पाहिजे. अंगठा इथं आला पाहिजे. उजवा अंगठा, तुझा अंगठा इकडच्या साईडला आहे की नाही? अंगठा डाव्या साईडला आणि कोणत्या इकडे? अंगठा डावा साईडला घे. हा, तो अंगठा. पहिलं पाऊल काढून झालेलं आहे आणि आमचे छोटे बंधू डाव्या पायकडे निघालेले आहेत आणि त्यांना मागे डिस्टर्ब करतोय मला. अरे तो बरोबर करतो तू कर. मला आता पडलेलं आहे. नाही थांबा. ओ थांबा सर. ओ मास्तर थांबा. ओ मास्तर थांबा. मास्तर या, मास्तर परत या. मास्तर दाजी राघव पाय झालेले आहेत काढून. आता आमच्या वाडीतल्या सगळ्या बायका ज्या आहेत त्या देवळात जमा होतात आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या एकत्र गौरी आणायला जात आहेत. तर आता तुम्ही जसं बघू शकता इथे सगळ्या बायका एकत्र झालेल्या आहेत आणि आता सगळ्या एकत्र गौरी आणायला जाणार आहेत नदीवरती. हे आमचं विठ्ठल रखुमाईचं देऊळ आहे आमच्या वाडीचं. इथेच सर्वजण गणपती विसर्जनसाठी पण एकत्र येतात. आमच्या वाडीचा गणपती पण इथे आहे देवळातला आणि इथूनच या बायका सर्व आता नदीवरती जातील गौरी आणायला. आणि ह्या आमच्या बहिणाबाई आत्ता चालल्यात सगळ्यात लाईट त्या बघा. सगळे एकदम हवे होते एकत्र. हे काय सो तुम्हाला ह्या सगळ्या बायका दिसत आहेत ते सगळे आम्ही इथे आता गौरी आणायला आलेलो आहोत. आमच्या व्ह्युअर्सना सांगा तुम्ही पूजा कशी करता. जरा 2 मिनिटं थांबा. मला लव कोणी आणून देईल का तिथे? लव आपल्याकडे आहे ते घेऊ जरा घ्या ना. काकी शेण घ्यायचंय का? माझी साडी शेणाने सारवलेलं आहे. त्याच्यानंतर त्यावरती रांगोळी टाकली. रांगोळीनंतर गणपती मांडतोय.
गणपती मांडण्यासाठी थोडेसे तांदूळ माझी माहेरवशी ठेवते. हिरडा ह्या सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत त्या तिथे ठेवलेल्या आहेत. आणि आता आमची गौराईची मूर्ती आणि तिची साडी असं ठेवून तिथे आपण पूजा करणार आहोत. हळद कुंकू हा आता आम्ही गौरी मांडलेली आहे. आता फक्त तिची देवपूजा करून आम्ही आता गौरी आमच्या घरी नेणार. ह्या आमच्या वाडीतल्या बायका सगळ्या ज्या नदीवर आलेल्या आहेत गौराईची पूजा करायला. सावकाश कर, आपण निवांत जाऊया. डोळे बंद करून 5 खडे घ्यायचा प्रयत्न करते. हा ओके. आता हे 5 खडे शंकराच्या तामणामध्ये टाकते. सो गौरी आणि शंकर. येस, ही आमची लाडाची गौराई ह्यावेळी गवर घेऊन येते. दरवर्षी गवर घेऊन येते. आणि ही आमची गौरी घेऊन निघाली आहे. चप्पल राहिली का तुझी? नाही, पाय घसरतोय. पाय घसरतोय तिचा. हळूहळूच. गौरी 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 आलेल्या आहेत. गौरी आलेल्या आहेत. आपली
शरद चामी असलं होतं काय तरी त्याच्याकडे अंगार आणला सापडला एकदा लक्षातला गेलो. आमच्याकडून करून घे. सर्वांना सुखी ठेव, आनंदी ठेव. ज्या ज्या ठिकाणी नोकरी करत असतील, ज्या ज्या ठिकाणी राहत असतील, त्या त्या ठिकाणी त्यांचा चांगला सांभाळ कर. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. सगळ्यांना सुखी ठेवा, आनंदी ठेवा, सर्वांचं कल्याण करा. गौराई माते की जय. 2 hours later.
कसा वाटला तुम्हाला कोकणातील गौराईचं आगमन आणि तिचं जागरणाचा हा व्हिडिओ? मला माहिती आहे नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ खूप जास्त आवडली असणार आहे आणि आम्ही जी धमाल मस्ती केली ती तुम्ही नक्कीच एन्जॉय केलेली असणार आहे. पण ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मजा येणार आहे, जास्त धमाल येणार आहे, कारण का ती व्हिडिओ असणार आहे गणपतीच्या विसर्जनाची. जेव्हा एका गावातील एक वाडी एकत्र येऊन गणपती विसर्जन करते तेव्हा काय धमाल मजा मस्ती येते ती तुम्हाला अनुभवायला भेटणार आहे आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तर नक्कीच माझा पुढचा व्लॉग तुम्ही बघा, एन्जॉय करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. अमेझिंग यश सायनिंग ऑफ.